मिळालेल्या माहितीनुसार नागपूरमधील या जोडप्याने लग्नाच्या 26व्या वाढदिवसानिमित्त आपली जीवनयात्रा संपवलेली आहे। दोघांनीही जीवनयात्रा संपवण्यापूर्वी लग्नातील कपडे घातले होते। तसेच जीवनयात्रा संपवण्यापूर्वी त्यांनी एक नोटही लिहून ठेवली। या नोटमध्ये त्यांनी आमच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही, केवळ त्रासाला कंटाळून आम्ही हे पाऊल उचलत आहोत, यासाठी कोणीही जबाबदार राहणार नाही असे म्हटलेलं आहे। दरम्यान नातेवाईकांनी सांगितले की लग्नाला 26 वर्षे झाली पण त्यांना मूल झाले नाही। त्यांची आर्थिक परिस्थितीही चांगली नव्हती। मूल होत नसल्याने दोघेही खूप दुःखी होते। पतीला सुद्धा 4 वर्ष काम नव्हते। पती आधी सैफसाठी कुठेतरी काम करायचा आणि पत्नी गृहिणी होती। त्यांना सध्या उत्पन्नाचे साधन नव्हते अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे। आपली जीवनयात्रा संपवल्यानंतर सकाळी शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली। दोघांच्या लग्नाचा वाढदिवस होता। दोघांनी लग्नाच्या दिवशी परिधान केलेले कपडे घातले आणि नंतर आपली जीवनयात्रा संपवली। परिस्थितीला कंटाळून त्यांनी असं पाऊल उचलल्याचं असं नमूद केलं होतं। पतीला नोकरी नव्हती, मुले होत नव्हती, घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती। पोलीस जेव्हा मृतदेह घेण्यासाठी आले तेव्हा त्यांचे काही नातेवाईक आले होते। जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्टिन नगरात ही दुर्दैवी घटना घडली। या दोघांनी अंत्यविधीसाठी शेवटी घरात त्यांच्याजवळ जेवढे पैसे होते 75,000 रुपये त्यांनी ठेवले असं त्यांनी नमूद केलं होतं।